हे सगळं जे पाहताय ना, हे गिफ्ट्स नाही आहेत. हे सगळं प्रेम आहे, जे मला आज मिळाले. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका मिनी ब्लॉगमध्ये. आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांचा दिवस छान जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि आता माझी देवपूजा झाली, सगळी कामं झालीत आणि आता निघायचं मला शाळेत. तर आज शाळेतसुद्धा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असणार आहे. छान अशी मी साडी घातलेली आहे. साडी कसं घालते पण आज छान घातली आहे. तर चला फक्त शाळेत जाते आणि तुम्हाला सगळं दाखवते शाळेत काय काय होते. चला. आज शाळेत पाऊल टाकताच आहे ना, सगळेजण फक्त आशीर्वाद घेण्यासाठी, विश करण्यासाठी येत होते. त्याचबरोबर हे एवढे सगळे गिफ्ट्स घेऊन सुद्धा कोणी रोज आणलं होतं, कोणी पेन आणले होते, कोणी काय असं भरपूर सारे काही काही घेऊन आले होते. आणि काही मी तिथेच ओपन केले होते मुलांच्या हट्टाखातर. आणि तुम्हाला मी पुढे जाऊन परत दाखवते सगळं काय आहे ते. पण खूप छान वाटलं आज माहिती आहे. आणि ही सगळी आमची गँग आहे आणि एवढं सगळं हे प्रेम आहे. आणि हे जे तुम्ही पाहताय ना स्केच, हे खूप स्पेशल आहे. त्यानंतर संध्याकाळी घरी आले, लागले स्वयंपाकाला. थोडेसे पालक होते, म्हटलं पालकाची आज भजी करावी. स्वयंपाक करता करता मला लागली होती जोरात भूक, त्यामुळं करता करताच मी भजी करून खाल्ले. आणि इकडे आता मला शिरा बनवायचा होता, त्यामुळं केळ घेतले. तर केळीची साल काय वाया घालवायची का? नाही, याचं फर्टिलायझर करायचं झाडांसाठी. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला. म्हटलं आता आपण सुद्धा करून घेऊ आणि हे आजचं जेवण. त्यानंतर जेवण वगैरे झालं, मग काय सगळी आवराआवरी करायला घेतली. चला, असा होता आजचा दिवस. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.